गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस। वैद्यकीय पथकाकडून जरांगेंच्या तब्येतीची तपासणी। जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावच्या दौऱ्यावर। गणेशोत्सवानिमित्त शिंदे सहकुटुंब 2 दिवस दरेगावी मुक्कामी असणार। मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटील आणि महाजन यांच्यात बैठक संपन्न। विखेंनी उपसमिती आणि शिंदे समितीमधील चर्चेचा तपशील फडणवीसांसमोर ठेवला। सरकारच्या प्रतिनिधींची जरांगेंसोबत पहिल्या फेरीची चर्चा। मात्र मराठा कुणबी एकच असा GR निघेपर्यंत जरांगे उपोषणावर ठाम। तर जरांगेंच्या आंदोलनाला पोलिसांकडून आणखी 1 दिवस मुदतवाढ। मराठवाड्यातील सर्व मराठा समाज कुणबीच यावर तडजोड नाही। मराठवाड्यातील मराठा सरसकट कुणबी घोषित करा, जरांगेंची शिंदे समितीकडे मागणी। संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्हाला वेळ द्या, शिंदे समितीची जरांगेंना विनंती। मागासवर्गीय आयोगासाठी 2 महिन्यांची मुदत मिळेल, बाकी मागण्यांसाठी वेळ मिळणार नाही, जरांगेंकडून स्पष्ट। हैदराबाद आणि सातारा गॅझेटप्रमाणे नोंदी असणाऱ्यांना त्वरित प्रमाणपत्र द्या। 13 महिन्यांपासून वेळ दिला, आता 1 मिनिटही देणार नाही, जरांगेंनी शिंदे समितीला सुनावलं। उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगेंमध्ये फोनवरून चर्चा। तर मराठा समाजाला सुविधा पुरवण्याबाबत सरकार अपयशी। मात्र शिवसैनिकांनी कंबर कसून उभं राहावं, उद्धव ठाकरेंचं आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील मूळ दरेगावात। शिवसागर जलाशयाच्या तराफ्यातून शिंदे दरेगावात पोहोचले। गणेशोत्सवानिमित्त शिंदे 2 दिवस दरेगावात मुक्कामी असणार। शिंदेंनी प्रश्न सोडवला, मग परत का आले, हे एकनाथ शिंदेंना विचारा। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतील। जरांगेंच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचं शिंदेंकडे बोट। जरांगेंनी मांडलेल्या मागण्या रास्त, शासन त्याबाबत विचार करतंय। मात्र कुणी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये, शिंदेंचे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा राज ठाकरेंवर पलटवार। आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर धोरणात्मक निर्णयाची गरज। संसदेत घटना दुरुस्ती करून 50% आरक्षणाची मर्यादा वाढवा, शरद पवारांची मागणी। सूचना करणारे 10 वर्ष सत्तेत होते, ते वंदनीय आदरणीय मान्यवर आहेत, मला खोलात जायला लावू नका, अजित पवार यांचा शरद पवारांच्या वक्तव्यावरून टोला। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, अन्यथा ओबीसी समाज तुमच्यावर बहिष्कार घालेल, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। मुंबईत आंदोलनादरम्यान आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू। विजय घोगरे नावाच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। जरांगेंकडून सरकारवर आरोप करत संताप व्यक्त। राज ठाकरे मुंबईतील गणेश मंडळांना भेटी देणार। दर्शनाची सुरुवात माटुंग्याच्या GSB मंडळापासून होणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला। प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा कराडच्या वकिलांचा युक्तिवाद। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी लीन। तर शहांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर बाप्पाची आरती। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित। 7 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर। तियानजिनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या संमेलनात सहभागी होणार। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।